नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूकेच्या सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च ही एक महत्त्वाची फायनान्शियल रिसर्च अँड एनालिसिस एजन्सी आहे। या एजन्सीने पूर्ण जगभरातल्या सगळ्या मोठ्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास करून 2020 चा एक महत्त्वाचा अहवाल जाहीर केलेला आहे। हा अहवाल भारताच्या दृष्टीने आपण म्हणू शकतो बराचसा पॉझिटिव्ह आलेला आहे। या अहवालामध्ये काय म्हणते ही एजन्सी की 2030 पर्यंत भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतं। आता ना ऑब्वियसली अशा प्रकारच्या जेव्हा कोणत्याही शक्यता दर्शवल्या जातात तर नक्कीच आपण शब्द काय वापरतोय की शक्यता। मग अशा पॉसिबिलिटीज असतात, ते होऊ शकेलच असं नाही। जसं आता 2020 मध्ये तर आपण बरेचसे प्लॅनिंग्स केले होते, भरपूर असे रिझॉल्युशन्स केले होते, पण ते रिझॉल्युशन्स काही अशा एका आउटर रिजनमुळे पूर्ण झालेले नाहीयेत। पण तरी सुद्धा कोरोना असला तरी सुद्धा 2030 पर्यंत आपली भारताची अर्थव्यवस्था ही टॉप 3 मध्ये असणारे असा महत्त्वाचा रिपोर्ट यामध्ये सांगितलेला आहे। त्याचबरोबर चीन अमेरिकेला मागे टाकून जगातला पहिली महासत्ता किवला आणि त्याचबरोबर चीन सुद्धा अमेरिकेला मागे टाकून जगातली पहिली अर्थव्यवस्थेतली महासत्ता बनणार आहे। सध्या अमेरिका आहे आणि चीन सेकंडवर आहे, पण चीन 2028 पर्यंत जगातली सर्वात प्रथम स्थानाची अर्थव्यवस्था बनणार आहे। ओके, सो एकदम लहानसा रिपोर्ट आहे, आपण समजून घेऊया या रिपोर्टमध्ये काय काय दिलेलं आहे। महत्त्वाचं आहे कारण की हा जो पूर्ण रिपोर्ट आहे तो जीडीपी बेस्ड असतो। ओके, जीडीपी नुसार म्हणजे जीडीपी कसा आहे त्या देशाचा, त्यावरून त्या देशाची अर्थव्यवस्था कोणत्या स्थानावरची असेल ते सांगण्यात आलेलं आहे। ओके, सो या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल, तसंच तुम्ही याचं ऑडिओ लेक्चर सुद्धा तिथूनच डाउनलोड करू शकता। त्याचप्रमाणे विजन स्टडीचं ॲप हे तुम्ही नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा। ॲपमध्ये भरपूर असं स्टडी मटेरियल आहे, पीडीएफ नोट्स आहेत, प्रॅक्टिस टेस्ट कंडक्ट केल्या जातात। विजन स्टडीवर क्वेश्चन आन्सर रिव्हिजन न्यू कोर्सेस सुद्धा सुरू झालेले आहेत। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या बॅचला नक्कीच ॲडमिशन घेऊ शकता। आता वळूया आपण आपल्या लेक्चरकडे। हा विषय चर्चेत काय तर भारतीय अर्थव्यवस्था ही 2025 पर्यंत जगातली 5वी, आता या 5व्या मागचं स्टोरी आहे, जगातली 5वी कशी काय होऊ शकते। यापूर्वी 2019 मध्ये ऑलरेडी भारताला 5वं स्थान मिळालेलं आहे, पण आता ते नाहीये, तर ते सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगतेच आहे। पण हे लक्षात ठेवायचंय की या रिपोर्टनुसार 2025 पर्यंत जी आपली भारताची अर्थव्यवस्था आहे जीडीपी रेटनुसार किंवा जीडीपीच्या वृद्धी दरानुसार जगातली 5वी अर्थव्यवस्था बनेल। तिथेच 2030 पर्यंत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल। ओके, म्हणजेच ही जी न्यूज आहे ती आपल्या भारतासाठी खूपच चांगली आहे। नक्कीच अशा प्रकारे जास्त डेव्हलपमेंट होण्यासाठी किंवा जीडीपी वृद्धी दर वाढण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतील। जसं इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा एम्प्लॉयमेंट आहे किंवा तुम्ही म्हणू शकता दारिद्र्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी सरकारला वेगवेगळ्या योजना राबवाव्या लागतील। ऑलरेडी बऱ्याचशा योजना राबवल्या जातात, पण नक्कीच त्या योग्य पद्धतीने राबवलं जाणं खूप महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलंय ही एक यूकेची कंपनी आहे, द सेंटर फॉर इकॉनॉमिक अँड बिझनेस रिसर्च। आणि असं नाहीये की कोणतीही एजन्सी येऊन ही रिपोर्ट सांगितलेली आहे, खूप महत्त्वाची एजन्सी आहे। या एजन्सीच्या रिपोर्टकडे पूर्ण जगभराचा नेहमीच लक्ष असतं। ओके, त्यामुळेच ही रिपोर्ट खूप महत्त्वाची ठरते। आता थोडंसं आपण भारताचं हे जे रँकिंग आहे ते नीट बघून घेऊया कसं आहे। भारत 2019 मध्ये ब्रिटनला मागे टाकत जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला होता। म्हणजे 2019 मध्ये ऑलरेडी भारताला 5वं स्थान मिळालेलं, पण अगेन 2020 मध्ये जे कोरोना व्हायरस आलं आणि जे पॅन्डेमिक आलं त्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे आणि त्यामुळेच परत भारत 6व्या स्थानावर आलं आणि ब्रिटन 5व्या स्थानावर गेलं। बघा या टेबलमध्ये तुम्ही मग बघाल तर इथे ही जी रँकिंग दिसते ती 2019 ची आहे। ओके, यामध्ये युनायटेड किंगडम 6व्या स्थानावर होतं आणि भारत 5व्या स्थानावर होतं। ओके, त्याचप्रमाणे 2019ला युनायटेड स्टेट्स पहिल्या स्थानावर, चीन 2ऱ्या स्थानावर, जपान 3ऱ्या, जर्मनी 4थ्या। ओके, यामध्ये चेंज झालेलं नाहीये, पण नक्कीच या 2 राष्ट्रांमध्ये 2020 मध्ये चेंज झालेलं आहे। ठीक आहे, आणि CEBRच्या म्हणजेच यांच्या अहवालानुसार कोरोना महामारी आणि रुपयाची
डळमळती स्थिती यामुळे भारत 6व्या स्थानी ढकलला गेलाय. एकदा आपण ना 2020चं जे सुरुवातीचे 5 देश आहेत किंवा सुरुवातीच्या 5 स्थानावर जे देश आहेत ना त्यांचं GDP किती आहे किंवा पूर्ण जगातल्या GDP मध्ये त्यांचा वाटा किती आहे ना ते सुद्धा एकदा बघून घेऊया. हे बघा तुम्हाला इथे पूर्ण या मॅप मध्ये दिसेलच जे 1 to 10 पर्यंतचं रँकिंग आहे ते 1 ते 10 आहे. मग इथे सर्वात मोठी अर्थव्यवस्था सध्या कोणती आहे तर युनायटेड स्टेट्स. युनायटेड स्टेट्सचा GDPचा जे शेअर आहे पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ते आहे 24.8%. त्यानंतर सेकंडला आपण कोणती अर्थव्यवस्था बघितलेली ती म्हणजे चीन. चीनचा जो वाटा आहे तो आहे 18%. त्यानंतर आहे थर्डवर जपान. जपानचा वाटा 5%. बघा आता इथे युनायटेड स्टेट आणि चीन यांच्या वाट्यानंतर जो थर्ड रँकला आहे त्याचं जे GDP मध्ये असलेला वाटा आहे जे शेअर आहे ते किती कमी आहे. त्यानंतर येतं ते म्हणजे जर्मनी. जर्मनी कितव्या स्थानावर आहे तर 4थ्या स्थानावर. नंतर आहे UK. तर UKचं स्थान पण आपण इथे बघूया. युनायटेड किंगडम 5व्या स्थानावर आणि भारत आहे 2020 मध्ये 6व्या स्थानावर. आणि ओव्हरऑल जो जगाचा GDP आहे त्यामध्ये भारताचा वाटा आहे 3.09%. ओके, तर या काही गोष्टी लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे जर पाकिस्तानची तुम्ही अर्थव्यवस्था बघितली तर पाकिस्तानचा रँक तर एकदमच मागे आहे बघा. 45व्या स्थानावर आहे पाकिस्तान. आपण थोडंसं अजून झूम करूया, अजून थोडे काही शेजारचे देश बघूया. तर भारताच्या बाजूचाच बांगलादेश 41व्या स्थानावर आहे आणि तिथेच इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण 22व्या स्थानावर आहे. ओके, आणि जे ग्रे मध्ये दिसतंय तर त्याचा काही असा डेटा अवेलेबल नाहीये त्यामुळे ते आपण कन्सिडर करायचे नाहीयेत. ओके, सो ज्या ज्या देशांबद्दल आता मी तुम्हाला सांगितलं ते थोडंसं लक्षात ठेवा. जसं रँकिंग किंवा अमेरिकेचा किती वाटा आहे, चायनाचा किती वाटा आहे पूर्ण ओव्हरऑल जगाच्या GDP मध्ये त्यावर नक्कीच आयोग प्रश्न विचारू शकतं. ओके, मग पुढे ही एजन्सी असं सांगते की जरी आता 2020 मध्ये भारत परत 6व्या स्थानावर ढकलला गेला असला तरी 2025 मध्ये पुन्हा ब्रिटनच्या पुढे निघून येईल. म्हणजेच 2025 मध्ये भारत परत 5व्या स्थानावर असणार आहे. ओके, आणि भारतीय अर्थव्यवस्था 2021 मध्ये 9%, 2022 मध्ये 7% वाढेल असाही अंदाज व्यक्त केला जातोय. ओके, आता भारताची परिस्थिती कशी आहे ना ती थोडीशी समजून घ्या. जरी कोरोना, आता आपण रिझन म्हणतो ना की कोरोनाच्या पॅन्डेमिकमुळे भारताची अर्थव्यवस्था आहे ती अगदी -7.3% ने मागे ढकलली गेली आहे किंवा मायनसमध्ये जो ग्रोथ रेट आहे तो आपला होतोय. पण जर आपण मागचे काही 2 वर्ष बघितले तर या मागच्या 2 वर्षांमध्ये सुद्धा भारताचा काही GDPचा वृद्धी दर एवढा चांगला नव्हता. 5% आसपासच होता. ओके, तेच आपण 2 वर्षांपूर्वी बघितलं तर भारताचा GDP रेट 8.2% सुद्धा राहिलेला आहे. पण आपण मागच्या 2 वर्षांचं बघितले तर भारताचं जे GDP ग्रोथ रेट आहे ते बरंचसं कमी झालेलं आहे. त्यामुळे सुद्धा भारताची जी अर्थव्यवस्था आहे तशी ही 6व्या स्थानावर जाणार होतीच. पण आता त्याला अजून एक रिझन जोडलं गेलं ते म्हणजे कोरोना. ओके, मग आता भारताची पुढची GDP वृद्धी आहे ती कशी राहील तर आर्थिक स्वरूपात भरभराट झाल्यानंतर म्हणजे एकदा कोरोनाचं सावट गेलं आणि आपली अर्थव्यवस्था जेव्हा परत एक वेग घेईल तर नक्कीच त्याचा जो GDP ग्रोथ रेट आहे तो एक चांगला राहील. 8%, 9% असा तर राहणारच आहे. पण एकदा 2030 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 3ऱ्या स्थानावर आल्यानंतर 2035 पर्यंत एक प्रकारे ही अर्थव्यवस्था स्टेबल होईल आणि GDPचा वाढ मग जे GDPचा वृद्धी दर आहे ते कमी होऊन 5.8% होईल. मग आता आय नो तुम्हाला नक्कीच इथे प्रश्न पडला असेल की 5.8% म्हणजे परत भारताची अर्थव्यवस्था मागे जाईल असं होतं का तर नाही. बघा ऑलरेडी जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत चीन सारखे किंवा USA सारखे जर तुम्ही त्यांचा आत्ताचा GDP वृद्धी दर बघितला ना तर तो 5%, 6% असाच असतो, काही जास्त नसतो. पण ऑलरेडी ते डेव्हलप्ड आहेत, ते एका स्टेबल अर्थव्यवस्थेवर पोहोचलेले देश आहेत. ओके, त्यांची जी इकॉनॉमी आहे ती स्टेबल झालेली आहे. मग त्यांचा जो ग्रोथ रेट आहे ना तो पण एक प्रकारे स्टेबल झालेला आहे. तो असा काही एकदम खाली जात नाही किंवा तो वर येत नाही. पण आता 2030 मध्ये ज्यावेळेला आपली भारताची अर्थव्यवस्था सुद्धा एक मोठी अर्थव्यवस्था बनेल, एका स्टेबल स्थानावर जाऊन पोहोचेल, तेव्हा त्यात तो वृद्धी दर सुद्धा एक कमी राहील. ठीक आहे, तर या काही थोड्याशा फॅक्च्युअल गोष्टी आहेत आणि त्या तुम्हाला लक्षात राहिल्याच पाहिजेत. आणि दुसरा महत्त्वाचा या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे ते म्हणजे 2028 मध्ये अमेरिकेला मागे टाकत
चीन जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. या आधीचं जे कॅल्क्युलेशन होतं किंवा ज्या शक्यता वर्तवल्या होत्या ना, त्यानुसार चीन 2033 पर्यंत जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार होतीच. असं नाहीये की अजिबात बनणार नव्हती, पण आता 5 वर्ष आधीच चीन जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल 2028 मध्ये. याचं कारण म्हणजे काय, तर याचं कारण सुद्धा कोरोनाचे. जसं चीन कोरोनाच्या संकटातून बाहेर येऊन अर्थव्यवस्था त्यांची पटापट रिकवर झालेली आहे. ओके, आणि ही रिकवर होतीये. पण तिथेच जर आपण युएसएचं बघितलं तर अजून सुद्धा युएसएची जी अर्थव्यवस्था आहे ती रिकवरिंगला लागलेली नाहीये. मग नक्कीच याचा इफेक्ट एक लॉंग टर्म मध्ये आपल्याला दिसून येईल आणि म्हणूनच चीन 5 वर्ष आधीच अमेरिकेच्या पुढे निघून जाईल. पण इथे ना अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी आहे म्हणजेच PPP मध्ये भारताचा अजूनही क्रमांक 3राच आहे. फक्त जीडीपीच्या ग्रोथ रेटनुसार भारताचा जो क्रमांक आहे तो घसरलेला आहे. जीडीपी म्हणजेच काय, तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ओके, आणि ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट वगैरे नॅशनल इन्कमचा अभ्यास आपण ऑलरेडी केलेला आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही नीट लक्षात ठेवा. परीक्षेला कशावरूनही प्रश्न विचारला जाऊ शकतो. जनरली PPP वर नाही विचारला जाणार, तुम्हाला जीडीपी वरच प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, सो लेक्चरमध्ये आपण बरीचशी माहिती घेतलेली आहे. आय होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल. फक्त जाता जाता एक प्रश्न आहे तुमच्यासाठी, एकदम सोपाच आहे. त्याचा आन्सर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आपल्या भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा नॅशनल इन्कम मोजण्याचा प्रयत्न कोणी केलेला? ओके, आणि त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतर सर्वात पहिल्यांदा कोणी नॅशनल इन्कम मोजलं होतं? या 2 गोष्टी वेगवेगळ्या, दोन्ही प्रश्नांची उत्तरं वेगवेगळी आहेत. तर त्याचं आन्सर मला नक्कीच कमेंटमध्ये द्या. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.